अनेक पत्रकारांचे खून सुद्धा झालेले आहेत. हे त्याचंच द्योतक आहे राजकारणाचं किंवा राजकीय दबावाचं किंवा वर्चस्ववादाचं. काम तरी करत सुरू ठेवलं. ज्यावेळेला मला वाटेल की माझ्यातली पत्रकारिता मेली आणि मला भीती वाटते, त्यावेळेला मी हे क्षेत्र सोडीन. पण मोजके, जसं आमच्या पत्रकारिते क्षेत्रामध्ये सगळे 100% पत्रकार प्रामाणिक नाही आहेत हे मान्य करेन मी. असं नाही म्हणणार की आम्ही सगळेच प्रामाणिक आहोत. व्यवस्थेला प्रश्न विचारणारा पत्रकार असतो. असं नाही की मी पत्रकार झालो म्हणूनच प्रश्न विचारणार. प्रश्न विचारण्याची आवश्यकता तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा पडते. मी एका पक्षाचे पैसे घेऊन काम करतोय, आरोप माझ्यावरती लावण्यात आले. एकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे या राजकारणामुळं आणि राजकीय महत्त्वाकांक्षेमुळं. त्यामुळे पहिल्यांदा क्राईम कमी करणं हेच गरजेचं, कारण की आजची कॉलेजला जाणारी पिढी वगैरे आहे ना, त्यांच्यासाठी ती फॅशन बनली. तर त्यावेळेला असे सीन आम्ही आमच्या मुलाबाळांबरोबर बघणार का, हे जनतेनं पण विचारा पाहिजे. लागणार नाही. नवीन वाचक तयार होणार नाहीत. वाचक तयार झाले नाहीत तर लेखक तयार होणार नाहीत. आम्ही तिथं कायमच असतो ना. आता मला सांगा ना, म्हशीवर कोण बसलेलं आठवल का पुण्यामध्ये? आम्ही केलाय ना, तो आनंद घेतलाय ना. ही सगळी माणसं ज्यावेळेला इकडं दमतात ना, त्यावेळेला त्यांना आसरा असतो ग्रामीण भागाचा. ग्रामीण भागातून आल्यानंतर ना एक अवास्तव अशी आपल्याला पैशाची चटक लागते. त्यातून आपल्याला वेगवेगळे नाद लागतात. राजकीय दबाव एक प्रकारे टाकण्याचा प्रयत्न करतात. मी काय म्हणतो, 100% राजकारणी वाईट नाही आहेत. त्यामुळं सगळेच असे करतात असं म्हणणार नाही, पण काही मोजके व्यक्ती आहेत जे राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी कारखान्यासारख्या संस्थांचा वापर करतात. नमस्कार, मी सिद्धी पवार न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करते. आपण लेखक संवाद या विभागात विविध लेखकांसोबत गप्पा मारत असतो. आज आपल्यासोबत आहेत पत्रकार आणि लेखक अभयकुमार देशमुख सर. नमस्कार सर. पाहायला गेलं तर महाराष्ट्र हे एक प्रगतशील राज्य आहे. ज्वारी, बाजरी, गहू आणि फळबागा यांचं हे उत्पादनाची ही भूमी. पण पाहायला गेलं तर ऊस हे मुख्य पीक बनलं आहे आणि त्यासोबतच कारखाना. ऊस म्हटलं की कारखाना आला. महाराष्ट्रात सर्वात पहिला कारखाना जर कोणी स्थापन केला असेल तर माननीय पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी. तर महाराष्ट्रात त्यापासून राजकारण, साखर कारखान्यांवरचं राजकारणाला सुरुवात झाली. तर त्याच साखरेच्या राजकारणावर प्रकाश टाकणारी ही नवी कोरी कादंबरी कारखाना अभयकुमार देशमुख सरांची. तर सर, मी तुम्हाला पहिलाच प्रश्न विचारू इच्छिते की या विषयावर लिहावं असं आपल्याला का वाटलं? खरं तर या विषयावरती लिहावं का वाटलं सांगण्यापेक्षा माझ्या रोजच्या जीवनात जे मी आजपर्यंत बघत आलो आहे तो संदर्भ राजकारणाशी निगडीत आहे. राजकारण हे अविभाज्य घटक आपला सगळ्यांचा बनलेला आहे. जरी तुम्हाला राजकारण आवडत नसलं तरीसुद्धा राजकारण हे तुम्हाला आवडत नसलं तरी तुम्ही त्याचा भाग होऊन जाता. मग हे लहानपणापासून बघत आलो आहे. ऊसपट्ट्यात राहणारा मी आहे. अनेक कारखाने पाहिलेले आहेत, अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत, त्यामागचं राजकारण पाहिलेलं आहे, त्यामागची मानसिकता काय असते हे पाहिलेलं आहे. आणि हे पाहत असताना कधी कधी विचार यायचा, मग ह्या निवडणुका ज्या वेळेला लागतात त्यावेळेला आपापल्यातच होणारे हेवेदावे, त्यामध्ये होणारे वाद तंटे, जो आजपर्यंत मित्र म्हणत असतो तो तुमच्यापासून लांब जातो, जो आजपर्यंत तुम्ही सख्खे भाऊ म्हणून एकत्र फिरत असता तो या राजकारणामुळे फुटला जातो. कुठेतरी हा राजकारणाचा, द्वेषाचा कुठंतरी संबंध या सगळ्या प्रक्रियेशी आहे आणि हे कुठंतरी काल्पनिक स्वरूपामध्ये मांडावं हे मला वाटल्यानंतर मी कारखाना ही कादंबरी लिहायला घेतली. अच्छा सर, तुम्ही पत्रकार पण आहात. आता आपण पाहिलं तर पत्रकार आणि मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. तर तुम्हाला यामध्ये काय काय आव्हानं आलीत? नाही, सुरुवात करताना खरं तर मी आहे एक कराड या सिटीमधला असलो तरी तो ग्रामीण भागच आपण समजूया. 12वीपर्यंतचं मी शिक्षण ज्यावेळेला कराडमध्ये करून पुण्यामध्ये शिक्षणासाठी आलो. संपूर्ण माझं शिक्षण ज्यावेळेला मी पुण्यामधून करून पुढे करिअरचा विचार केला त्यावेळेला पत्रकारिता हे क्षेत्र निवडण्याचा विचार केला. मुळात कॉलेज जीवनामध्ये वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम करणं, नाटकांमध्ये काम करणं, वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धात जाणं, यामुळे समाजाशी नाळ एक जोडली गेलेली होती. समाजाचे जे प्रश्न आहेत ते कुठल्या तरी माध्यमातून आपल्याला मांडायला हव्यात अशी एक भूमिका होती आणि ती भूमिका एवढी घट्ट होऊन गेली की या क्षेत्रामध्ये मला पदार्पण करावं वाटलं आणि हे करिअर निवडावं वाटलं. या मागील 15-16 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक शहरांमध्ये मी पत्रकारिता करत आलो आहे. अनेक वेगवेगळे असे प्रसंग मला समोर दिसलेले आहेत. अनेक प्रसंगाला मला सामोरी जावं लागलेलं आहे. अनेक आव्हानं आहेत या क्षेत्रामध्ये. पण जर तुमच्यात प्रामाणिकता असेल आणि तुम्हाला ते कार्य आपल्या इच्छेसारखं करायचं असेल, ते कार्य करत असताना तुम्हाला कशाचीही भीती न बाळगता पुढे जायचं असेल तर तुम्हाला त्या आव्हानांची एवढी भीती वाटत नाही. अनेक अशी आव्हानं आहेत की जे तुम्हाला दबाव तंत्र वापरून तुम्हाला या क्षेत्रापासून
तुम्ही जे प्रश्न मांडताय त्यापासून परावृत्त करू शकतात किंवा असे अजून अनेक तुम्हाला रोज फिरावं लागतं. पत्रकाराचं आयुष्य हे फक्त असं 8 तासाची ड्युटी असं नाही आहे. मग त्यामध्ये तुम्हाला अनेक कॉम्प्रोमाइज करावे लागतात. मग सण असतील, उत्सव असतील, घरातली आनंदाचे क्षण असतील, दुःखाचे क्षण असेल, यावरती तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं. कारण की तुम्ही कुठल्या तरी एका क्षेत्राला बांधील आहात. हे क्षेत्र जरी पत्रकारिता असलं तरी व्यवस्थेला प्रश्न विचारणारं हे क्षेत्र असल्या कारणानं अनेक आव्हानं पत्रकारांसमोर उभी राहतात. त्यापैकीच मला सुद्धा काही आव्हानं उभी राहिल्यात जे असे आहेत सांगू शकत नाही, पण आव्हानं आहेत काही या क्षेत्रामध्ये आहेत. पण असं असलं तरी हे क्षेत्र निवडत असताना ही आव्हानं आम्हाला येणारच आहेत हे माहीत होतं. म्हणूनच आम्ही हे क्षेत्र निवडलं. कारण की निर्भीडपणे प्रश्न विचारणं, व्यवस्थेला प्रश्न विचारून सर्वसामान्यांचा जो प्रश्न आहे तो तडीस नेणं यासाठी काम करण्यासाठी हे क्षेत्र आहे. त्यामुळे आव्हानं आली, पण आम्ही अजून अविरतपणे काम करतोय. पण त्यात राजकीय दबाव आला का? 100% 100% राजकीय दबाव हा येतो. कारण की आपण ज्यावेळेला एखादी बातमी मांडत असतो, एखादा प्रश्न मांडत असतो, त्यावेळेला राजकीय लोकांना ते आवडत नसतं. जर सगळेच राजकारणी असे आहेत असं म्हणणार नाही, पण काही मोजके राजकारणी असे आहेत ज्यांना काही तुम्ही प्रश्न मांडता त्याचा राग येतो. ते कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं तुमच्यावरती दबाव टाकू शकतात. टाकलेला आहे अनेकांनी. अनेक पत्रकारांचे खून सुद्धा झालेले आहेत. हे त्याचंच धोतक आहे राजकारणाचं किंवा राजकीय दबावाचं किंवा वर्चस्ववादाचं. त्यामुळे दबाव हा येतो. अनेक वेळेला अनेक पत्रकारांना धमक्या सुद्धा येतात. पण पत्रकारिता क्षेत्र निवडलंय, आपल्याला शेवटपर्यंत ते कार्य करत राहायचं आहे असं समजून पत्रकार काम करत राहतो. तुम्हाला कधी या गोष्टींना फेस मला आलेलं आहे. मी ठिकाण नाही सांगणार, ते नेते नाहीत सांगणार, पण अनेक वेळा धमकीचे संदेश आलेत. असं म्हणजे टेक्निकली ते अडकत नाहीत, पण इनडायरेक्टली तुम्हाला ते कळवलं गेलं की तू ह्या प्रकरणामध्ये पडू नको, तू हे प्रकरण तडीस नेऊ नकोस किंवा ह्या विषयावरती तू बातम्या करू नको. अशा अनेक प्रकारची मला अनुभव आलेले आहेत, पण नाही थांबलो कधी. तुम्हाला हे माहिती आहे की आपल्याला ह्या प्रॉब्लेम्सला सामोरं जावं लागतंय, पण त्यात कुटुंब पण खेचलं जातं काही वेळेस, तर त्या कुटुंबाचं काय सांगाल तुम्ही? नक्की. पण खरं तर सांगू का, कुटुंबाचा सपोर्ट असल्याशिवाय तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करू शकत नाही. म्हणजे जर तुम्ही हे क्षेत्र निवडले, ज्या वेळेला तुम्ही हे क्षेत्र निवडता त्यावेळेला तुमच्या कुटुंबाला ह्याची परिपूर्ण माहिती देता किंवा तुमचं काम बघून, रोजची जी धावपळ आहे, रोजचं जे शेड्यूल आहे ते बघून तुमच्या कुटुंबाला कळून जातं की यामध्ये भरपूर रिस्क आहे. पण त्यांना आता त्याचं करिअर निवडलंय तर तो त्याच्या पद्धतीनं काम करत जाणार, तर त्याच्या पाठीशी आपण उभं राहायचं. कुटुंब यामध्ये खेचलं जातं का? जातं. याच्यामध्ये पद्धत सांगतो कशी असते. आता मी जर पत्रकार असेल आणि माझ्या घरातला कोण एखाद्या राजकीय पार्टीमध्ये असेल किंवा व्यवसायात असेल, त्याचा बिझनेस असेल किंवा शेती असेल, यामध्ये मला जर थांबवू शकले नाही तर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे काय, त्याला बिझनेसमध्ये अडचणी आणल्या जातात. जर समजा शेती करतोय, जर पाणीच मिळत नसेल तर त्या ठिकाणी त्याचं पाणी कसं रखडवलं जाईल असं होतं. किंवा राजकीय पार्टीमध्ये असेल तर त्याला राजकीय चहूबाजूने घेरून त्यावरती दबाव निर्माण करून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. मग त्याला थांबवताना तो काय विचार करणार, माझं करिअर थांबतंय तर मला एकदा भावाशी माझ्या बोलावं लागेल, त्याला सांगावं लागेल बाबा ह्या प्रकरणामुळे. हे कळत नाही, पण इनडायरेक्ट ही सगळी कामं होत असतात आणि त्यामधून ते राजकीय दबाव एक प्रकारे टाकण्याचा प्रयत्न करतात. मी काय म्हणतो, 100% राजकारणी वाईट नाही आहेत, पण मोजके, जसं आमच्या पत्रकारिते क्षेत्रामध्ये सगळे 100% पत्रकार प्रामाणिक नाही आहेत हे मान्य करेन मी. असं नाही म्हणणार की आम्ही सगळेच प्रामाणिक आहोत. काही वाईट वृत्ती जशा प्रत्येक क्षेत्रात असतात तशा पत्रकारिता क्षेत्रात सुद्धा आहेत, हे लोकांना माहीत आहे. आम्ही नाकारणार नाही, पण आम्ही नाही आहे ना त्यातले. मग आमच्यावरती दबाव येतो तर राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा काही असे चुकीची कामं करणाऱ्या वृत्ती आहेत, ते राजकारण नासवतात. तुम्हाला कधी अशी वेळ आली का चूज करायची की कुटुंब की तुमचं काम, असं त्या दबावामुळे? आता ज्यावेळेला दबाव येतो त्यावेळेला तुमच्याकडं निश्चितपणे मानसिकता तुमची खराब होते. एकतर मी कराडसारख्या भागातून पहिल्यांदा पुण्यामध्ये शिक्षण घेतलं, त्यानंतर मुंबईत काही वर्ष राहिलो, त्यानंतर मला मुंबईतल्या एका चॅनलनं नाशिकसाठी पाठवलं. 3 वर्ष मी नाशिकचा उत्तर महाराष्ट्र हेड म्हणून काम केलं. त्यावेळेला तर माझा तिकडं नातेवाईकसुद्धा नाही आहेत त्या भागामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये. मग अशा ठिकाणी ज्यावेळेला मी जाऊन पत्रकारिता करणार त्यावेळेला जर मला एखादा असा अनुभव आला किंवा दबाव आला तर त्यावेळेला मी वडिलांना किंवा माझी आई असेल, भाव असेल, वहिनी असेल, जे कुटुंबीय आहेत, बहीण असेल, यांना मी फोनवरतीच सांगू शकतो. बरं, ज्यावेळेला मी एवढ्या लांब जातो त्यावेळेला मी फोनवरती सांगितलं तर ते तिकडं विनाकारण टेन्शन घेत राहणार. त्यामुळे मग असे प्रसंग ज्या वेळेला आले त्यावेळेला आम्ही घरी सांगितलेलं नाही. कुटुंब तर हवंच असतं, पण ते तुम्हाला कामानिमित्त बाहेर पडता त्यावेळेला कुठं ना कुठं याच्या दूर जाऊन तुम्हाला काम करत असताना कुटुंबाकडे थोडंसं दुर्लक्ष होतं.
आत्ताचं जे क्षेत्र आहे तर AI युगाकडे आपण जातोय, तर त्याचा पत्रकारितेत पण प्रभाव पडलाय का? अ, तुम्हाला खरं सांगू का, कोविडपासून या सगळ्या गोष्टी बदलत आलेल्या आहेत. जे डिजिटल माध्यम आपण म्हणतो ना, त्याचा कुठंतरी प्रभाव समाज मनावरती खूप पडलेला आहे. बदलतं युग आहे, डिजिटल माध्यमांचं युग आहे. त्यामुळं आता त्याचा प्रभाव पत्रकारिता क्षेत्रावरती पडलेला आहे का? पण आता मूळ जे पत्रकारिता क्षेत्र आपलं होतं, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, याबरोबर डिजिटल मीडियासुद्धा आता फोर्सफुली पुढं आलेला आहे. त्यामध्ये सुद्धा सगळेजण काम करत. आता स्वतः मी जवळपास 10-15 वर्ष वेगवेगळ्या चॅनेलला इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये काम केलेला व्यक्ती आहे. पण सध्या मी डिजिटल युगामध्ये, डिजिटल माध्यमामध्ये काम करतोय. म्हणजे मी सुरुवात केली इलेक्ट्रॉनिक माध्यमापासून, पण मी आता जसं हा पत्रकारितेचा सगळा पिंड बदलत आहे, युग बदलत आहे, नवनवीन गोष्टी, कल्पना येत आहेत, तसा मी सुद्धा इलेक्ट्रॉनिक माध्यमाकडनं डिजिटल माध्यमाकडे गेलो. म्हणजे त्याचा प्रभाव आहे का? तर आहे. डिजिटल माध्यमांचा आत्ता प्रभाव आहे का? तर आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये मला तरी असं वाटतंय की याचा आणखीन प्रभाव या पत्रकारिता क्षेत्रावरती वाढत राहणार. तुम्ही सर वेगवेगळे लेख लिहिता, पुस्तकं लिहिता, तर त्या लिखाणातून प्रभाव पडतो का? ज्यावेळेला मी एखादी संहिता वाचकांपुढं आणतो, त्यावेळेला काल्पनिक स्वरूपात असलं तरी त्याच्या मागं कुठं ना कुठं मी त्या कथेचा, त्या घटनेचा कुठं ना कुठं अनुभव घेतला असेल. फक्त तो अनुभव वेगळ्या स्वरूपात असेल आणि मी जी संहिता मांडतोय ते लिखाण वेगळ्या पद्धतीचं असेल. काल्पनिक स्वरूपामध्ये जरी मांडत असलो तरी समाजमानाच्या जे जवळच आहे, रोज आपण ज्या घटना बघतो, ज्या गोष्टी घडत आहेत, त्या घटना बघत असताना कुठेतरी तो लेखक त्यामध्ये उतरवत असतो. आणि निश्चितपणे ज्यावेळेला तुम्ही आता सुरुवातीलाच बोललात की कारखाना कादंबरी मी वाचली, त्यातले जे सगळे पात्र आहेत ते मला खूप आवडले. कुठंतरी तुम्ही ते आजपर्यंत जगत असताना कुठंतरी त्याचा अनुभव रिलेट होत असणार. मग काय असतं, जरी लेखक हा कल्पना विश्वामध्ये रमणारा आहे असं म्हटलं जात असलं तरी ती कल्पना विश्व निर्माण करताना कुठंतरी त्यानं काहीतरी अनुभव घेतलेले असतात, ते त्या लेखणीमध्ये येतं. त्यामुळं प्रभाव हा समाजावरती पडतो. रिलेट ज्या वेळेला होतं, अपील ज्या वेळेला होतं एखादं लिखाण, त्यावेळेला समाजावरती ह्याचा प्रभाव पडतो. आज सकाळचीच गोष्ट सांगतो. सांगलीमधून एक माझ्या मित्राचा फोन आला. प्रिंट मीडियामध्ये एका सिनियर पोस्टवरती काम करतात. मी पुण्यासाठीच येत होतो. त्यावेळेला महात्मा फुले ग्रंथालयामध्ये, वाचनालयामध्ये कारखाना कादंबरी होती. त्या कारखाना कादंबरीमध्ये ते सकाळी आज त्या ग्रंथालयामध्ये ज्यावेळेला आज माझे मित्र पत्रकार गेले, त्यावेळेला तिथं त्यांनी ती कादंबरी कारखाना नावाचे अभयकुमार देशमुख वाचला आणि मला तिथून कॉल केला की अभय, अरे कारखाना कादंबरी लॉन्च केलीस का, प्रकाशित केलीस का, आत्ताच इथं आहे. मी म्हटलं आली पण का तिकडे, एवढ्या लवकर कशी आली? मग आता ह्याला माझं म्हणजे जे माझे मित्र आहेत त्यांना माझं लेखन माहीत आहे की मी मातीशी काहीतरी गोष्टी असतील ते लिखाण करतो, त्याच ग्रामीण टच हा असतो. मग त्यानं मला लगेच कॉल केला. म्हणजे माझं कधीतरी लेखन वाचलं, त्याचा प्रभाव त्याच्यावरती आहे, म्हणून त्याला आज कारखाना अभयकुमार देशमुख दिसल्यानंतर मला फोन करा वाटला. म्हणजे माझ्या कुठल्या तरी लिखाणाचा संदर्भ त्याला माहीत असेल म्हणून त्यानं मला लगेच आपुलकीनं कॉल केला. म्हणजे प्रभाव हा समाज मनावरती पडत राहतो. लेखकाचं कामच असतं तुमच्या लेखनातून समाज मनावरती काहीतरी बिंबवावं, त्यातून काहीतरी चांगलं घडवावं. सर, आपण पाहतोय तर पत्रकारिता हा एक युवकांसाठी करिअरचा विषय होऊ शकतो का? म्हणजे चांगली संधी आहे का ती? व्यवस्थेला प्रश्न विचारणारा पत्रकार असतो. समाजामध्ये अनेक अशा गोष्टी घडत असतात ज्याची वाचा फोडण्याची ज्याला गरज असते. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या कंपनीमधल्या कामगारांवरती अन्याय होतोय, त्यांना त्यांच्या कामगार रूलनुसार काही अडचणी येत असतील, त्यांना बोलता येत नाही, आंदोलनं करण्याच्या गोष्टी असतात, त्या आत्ता हळूहळू कमी होत आल्या. अशा वेळेला मग ह्या कामगारांचा आवाज कोण बघणार? अशा वेळेला कोणीतरी त्या कामगारांचा आवाज बनायला हवं ना. मग त्यावेळेला पत्रकारिता हे क्षेत्र, पत्रकारितामध्ये काम करणारे हे पत्रकार जे आहेत ते अशा अन्याय होणाऱ्या ठिकाणी आवाज बनत असतात. त्या ठिकाणी अन्याय होतोय त्यावरती प्रश्न विचारत असतात. व्यवस्था म्हणजे काय, त्या कंपनीची जे व्यवस्थापन असेल त्याला ते प्रश्न करणार. कशातून? जर हे कामगार त्यांच्या जागी बरोबर असतील, त्यांना खरोखर त्यावरती अन्याय होत असेल, ते सांगतायत ते बरोबर असेल आणि व्यवस्थापन खरोखर त्यांच्यावरती अन्याय करणारी भूमिका घेत असेल तर त्या कामगारांचा आवाज बनण्याचं काम पत्रकार करतो. मग युवकांना आता पुढच्या पिढीला किंवा आता आमच्या पिढीला काय हवं? समाजामध्ये घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींवरती आवाज उठवणारा व्यक्ती बनणं गरजेचं आहे ना. मग पत्रकारिता क्षेत्र तेच आहे. त्यामुळे युवकांना यामध्ये चांगली संधी आहे का? आहे. तुम्हाला जर
प्रश्न विचारण्याचं धारिष्ट तुमच्यामध्ये असेल, धाडस तुमच्यामध्ये असेल, तर तुम्हाला जीवनामध्ये जे जे संघर्ष करण्याची वेळ येते तिथं तिथं संघर्ष. असं नाही की मी पत्रकार झालो म्हणूनच प्रश्न विचारणार. प्रश्न विचारण्याची आवश्यकता तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा पडते. जिथं तुम्हाला संघर्ष करावा लागतो जगताना, त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न उपस्थित करावे लागतात. जो प्रश्न उपस्थित करत नाही त्याच्या जगण्याला काही अर्थ नाही असं म्हणतात. जर तुमच्यावरती अन्याय होते आणि तुम्ही प्रश्न उपस्थित करत नसाल तर त्याच्या जगण्याला काही अर्थ आहे का? म्हणजे अन्याय सहन करून जगण्यापेक्षा त्याला उत्तर देऊन जगणं गरजेचं आहे. मग पत्रकारिता क्षेत्र तसंच आहे. निर्भीड बनायचं असेल, तुमची वैचारिक पात्रता वाढवायची असेल, तुमची वैचारिक बैठक घडवायची असेल तर पत्रकारिता क्षेत्र हे उपयुक्त ठरतं. जे की फक्त नोकरी म्हणून नाही तर तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारं काम सुद्धा पत्रकारिता क्षेत्र करतं. त्यामुळे युवकांनी या क्षेत्राकडे बघताना चांगल्या पद्धतीनं यामध्ये कसं करिअर घडवता येईल, समाजाला कसं आपण काहीतरी चांगलं देऊ शकू, हा विचार करून या क्षेत्रामध्ये यायला काही हरकत नाही. तर असा तुम्ही एखादा आवाज बनवलाय का? आणि जर तो बनवलाय तर तो काम व्यवस्थित होतंय का? किंवा मी आत्ता कोविडच्या नंतर मी कराडमध्ये गेलेलो होतो आणि कराडमध्ये गेल्यानंतर लोकल प्लॅटफॉर्मवरती एक आपला नगरसेवक म्हणून एक मालिका मी चालू केली. प्रत्येक वॉर्डमध्ये जात होतो आणि त्या वॉर्डमध्ये तिथला जो रहिवासी आहे, तिथला जो मतदार आहे त्याला विचारत होतो की बाबा इथले जे नगरसेवक आहेत, त्यानंतर इथल्या नगरसेवकांनी तुमचं काय चांगलं काम केलंय ते पण सांगा आणि तुमच्या काय समस्या आहेत ते पण सांगा. असं जवळपास मी 32 वॉर्ड आहेत आमच्या इथं, 32 का 33 वॉर्ड आहेत. 13 वॉर्ड आहेत, त्यामध्ये 30-32 असे सगळे मिळून नगरसेवक आहेत. ते काम करत असताना मला प्रत्येक वॉर्डमध्ये वेगळा अनुभव येत होता. आणि ज्या वेळेला मी आपला नगरसेवक हे प्रोग्राम रोज टाकायला लागलो त्यावेळेला जनतेला आवडलो, त्यांचे प्रश्न मी मांडतोय ते, पण माझी नगरसेवकांना आवडलं नाही. त्यावरती माझ्यावरती आरोप करण्यात आले. मी एका पक्षाचे पैसे घेऊन काम करतोय हे आरोप माझ्यावरती लावण्यात आले. माझ्यावरती कार्यकर्ते सोडण्यात आले. हे जाहीर आहे सगळं. फक्त आता त्यावरती मी ज्यावेळेला कायदेशीर कारवाई करायचा विचार केला, अर्ज वगैरे पोलीस स्टेशनला देण्याचा विचार केला, त्यावेळेला त्यांच्यातलेच काही ज्येष्ठ नेते होते, त्यांनी त्या कार्यकर्त्यांना काही माहीत नसताना कोणीतरी सांगतोय ना ह्याच्यावरती आरोप करायचे म्हणून केलेले होते. त्यांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी ते सगळं प्रकरण मिटवलं. मग आता मी ह्या वॉर्डात जे वर्षानुवर्ष नगरपालिकेत जाऊन सुद्धा तिथले प्रश्न सुटलेले नाहीत, तो मी आवाज बनलो ना. त्यावरती मला प्रत्येक वॉर्डातला एक कुठल्या तरी पक्षाचा व्यक्ती माझ्या विरोधात गेला ना, जे आजही माझ्याकडे रागानं बघतात येता जाता, पण मी त्या जनतेचा प्रश्न मांडल्यामुळे कधी नव्हे ते कराड नगरपालिकेमध्ये जनतेचं कोणतरी ऐकते असं झालं. अर्थात दुसरी माध्यमं ऐकवत नाहीत किंवा जनतेचे प्रश्न मांडत नाही असं मी म्हणणार नाही, पण पर्टिक्युलर प्रत्येक वॉर्डामध्ये जाऊन मी तिथली समस्या जाणून घेतली. त्यामुळे मी त्या जनतेचा आवाज झालो असं मी म्हणेन ना. अच्छा, नक्कीच सर. आपण साधारण मी एक 40 वर्षांपूर्वी सिंहासन नावाचा एक सिनेमा पाहिला. निळू फुले आहेत सर, त्यांनी चांगली भूमिका केली होती. ते पण त्यात पत्रकार म्हणून दाखवले होते. तर त्याच्यामध्ये त्याचा एंड असा होता त्या चित्रपटाचा की ते शेवटी हतबल झाले होते राजकारणापुढे म्हणू शकतो आपण. तर तशी कलाकृती आजपर्यंत अजून ना चित्रपट सृष्टीत पाहायला भेटली ना आपल्या पुस्तकांमधून मला वाचायला भेटली. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की ते मागे पडत चाललंय का आता? खरं तुम्हाला सांगू का, मी आता दृकश्राव्य माध्यम म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये काम करणारा व्यक्ती आहे. म्हणजे आता डिजिटलमध्ये गेलोय, पण मी त्यातला अनुभव घेतलेला आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो, म्हणजे मी जिथं जिथं जाईन, मला जिथं जिथं इन्व्हाइट करतात वाचन चळवळ किंवा लेखक संवादासाठी, त्या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगतो की आपलं बघणं वाढलंय आणि वाचणं कमी झालंय. बरोबर आहे, बघणं वाढलंय आपलं, त्यामुळे पुस्तक हातात घ्यायची आपल्याला घेण्याची सवय राहिलेली नाहीये. त्यामुळे झालंय काय, ज्या कलाकृती तुमच्यापाशी येतात ना त्या तुमच्याकडून वाचल्या जात नाहीत, किंवा एखादी कलाकृती अशी आलीच ती वाचण्यासाठी धडपड तुमची वाचकांची नसती, तो टक्का कमी होत गेलेला आहे. बरोबर आहे का? तर आपल्याकडे डिजिटल युग आलेला आहे, मोबाईलवरती सगळ्या गोष्टी येतात. आता टीव्ही सुद्धा काही लोकांनी बंद केलाय बघण्याचं, का तर मोबाईलवरती सगळे अपडेट मिळतात, लाईव्ह वगैरे मिळतात. मग हा जो सगळा बघण्याचा स्क्रीन टाइम वाढला आहे आणि वाचन कमी झालं ना, तर यामध्ये तुम्हाला पुस्तक वाचनाची सवय लावायची असेल तर मी परवा जशीच एका ग्रंथालयामध्ये विद्यार्थ्यांना सांगितलं की जो मी जवळपास 20 वर्षापासून एक प्रयोग करतोय की रोज रात्री मी आता आज इथून जाईन 11-12 वाजता, किती वाजता पोहोचेन माझ्या कामानं,
तो माझा 20 वर्षापासूनचा एक दिनक्रम आहे. रोज 5 पानं वाचणं आणि रोज 5 पानं लिहिणं. जर माझं लेखन बंद असेल तर ते लिहिण्याची 5 पानं मी जी कॅन्सल करतोय ती 10 पानं मी वाचूनच झोपणार. हा जर नियम तुम्ही लावला तर वाचन प्रियता किंवा वाचनाची आवड तुमच्यामध्ये होऊन जाईल. आणि वाचक वाढवायचा असेल तर तुम्हाला आत्तापासूनच जे शाळा महाविद्यालय या ठिकाणी तरुण तरुणी आहेत त्यांना यातून गोडी निर्माण केली तर वाचन कराल आणि तुम्ही वाचन करायला लागला तर लेखन कराल. नक्कीच सर. तर तुम्हाला वाटतं का की कारखाना ही सिंहासनासारखी राजकारणावर प्रकाश टाकणारी तशी कलाकृती आहे का? नाही, मी तसं नाही म्हणणार, कारण की सिंहासन ज्यांनी लिहिलं ना ते खरंच ग्रेट आहे. हो, मी हो. त्याच्याशी याची तुलना करून त्याचं महत्त्व कमी करणार नाही आणि तेवढा मी मोठा नाही, नाही पण आहे. तशी कलाकृती झाली आहे, कारण नाही, मी वाचलंय नाही, स्वतः हे नाही, पुस्तक नाही. ना. हा म्हणजे हा तुम्हाला तुम्ही त्याच्याशी हे करू Relate शकाल, करतेय रिलेट मी करू त्या शकाल, दोघांना. पण मी त्याच्याशी नाही रिलेट करणार. ह्याचं कारण सांगू. हा तुम्ही राजकीय म्हणून तो संदर्भ तो द्या की त्याच्यामध्ये मी हे पाहिलंय, कारण की ते खरं तुम्ही जो चित्रपट सांगताय ना सिंहासन, तो खरंच एकेकाळचा अप्रतिम असा सुंदर होता, जो समाज मन ढवळून काढलेला चित्रपट होता का होता. पण आता हा कारखाना मी अलीकडचा मांडलेला आहे. जसं मला कळतंय मला ज्येष्ठ लोकांशी बोलण्याची संधी मिळाली, त्यांच्याकडून काय अनुभव आले, त्यांच्याकडून काय ऐकलं गेलं, जे वास्तवात आहे ते मी मांडण्याचा प्रयत्न केलाय. सिंहासन कधी झाला त्यावेळेचं ते राजकारण आहे, बरोबर आहे. त्यानंतर राजकारणाची पद्धत सुद्धा बदलली आहे, बरोबर आहे. मग ही अलीकडची आहे. ती पद्धत 40 वर्षापूर्वीची जी सिंहासन मध्ये आलेली आहे, ही पद्धत आत्ताची घ्या तुम्ही. ह्या 25 वर्ष 20 वर्ष 30 वर्ष असं घ्या, ते मी मांडलेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सर आपण पाहिलं तर साखर कारखान्यांचा मोठा प्रभाव आहे. तर तुम्हाला असं वाटतं का की राजकीय नेते त्यांच्या महत्वाकांक्षेसाठी या सहकाराचा वापर करतात? हे बघा, तुम्हाला पहिलं तर सांगतो, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सहकार रुजवला ह्या राजकारणी लोकांनीच, तुम्ही नाकारू शकत नाही. आता यशवंतराव चव्हाण घ्या, यशवंतराव मोहिते घ्या, पंजाबराव देशमुख घ्या, हे सगळी ज्या शंकरराव चव्हाण घ्या, या सगळ्या व्यक्तींनी महाराष्ट्रामध्ये सहकार रुजवला. अनेकांची नाव आहेत, मी सगळ्यांचं नाव घेऊ शकत नाही या ठिकाणी. अनेकांनी या महाराष्ट्रामध्ये सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळं मी पहिल्यांदा सांगेन की महत्वाकांक्षेसाठी राजकारणी याचा उपयोग करतात का, हे सगळ्यांसाठीच लागू आहे का, तर नाही. पण काही टक्क्यामध्ये जे राजकारणी असतील ते स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी, स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी अशा संस्थांचा वापर करतात. अशा संस्थांना हाताशी धरून ते आपलं राजकारण करतात आणि आपला प्रभाव अशा संस्थांमधूनच त्या मतदारांवरती ठेवतात. त्यामुळे काही जण या महत्वाकांक्षेसाठी अशा संस्थांचा वापर करतात का, 100% करतात. पण काही असे राजकीय नेते आहेत ज्यांनी या चळवळीतून, सहकार चळवळीतून या महाराष्ट्राला, या देशाला दिशा दिली. त्यामुळं सगळेच असे करतात असं म्हणणार नाही, पण काही मोजके व्यक्ती आहेत जे राजकीय महत्वाकांक्षेसाठी कारखान्यासारख्या संस्थांचा वापर करतात. सर, ते माननीय पद्मश्री विखे पाटील आहेत, तर त्यांनी प्रवरानगरमध्ये पहिला सहकारी कारखाना उघडला. तर त्याच्यामध्ये त्यांनी गरिबांना रोजगार मिळावा असा त्याच्या मागचा उद्देश होता. तर तुम्ही आता बोललात की राजकीय ह्याच्यामध्ये वापरतात गरिबांना, तर त्याच्यात गरीब जनता भरडली जाते का? नाही, मी तसं नाही म्हणत आहे. काही मोजके राजकारणी असतील जे अशा संस्था नीट चालवू पण शकत नाहीत, ज्या बंद मोडकळीच पडलेत. मी अशा राजकारण्यांना म्हणेन ज्याच्यावरती भरमसाठ कर्ज घेतलं, त्यामध्ये भरडलं कोण जाणार? जर आता एखादा साखर कारखाना घ्या, साखर कारखाना हा सभासदांचा असतो. सभासद म्हणजे कोण? शेतकरी. सगळे शेतकरी कुटुंबातले त्या ठिकाणी सभासद असतात. आता त्या कारखाना चालवणाऱ्याने तो जर कारखाना व्यवस्थित चालवला नाही, भरमसाठ कर्ज केलं, तर तो कारखाना बंद पडणार, बरोबर आहे. तो कारखाना उभा करण्यासाठी जर सभासदांकडून पैसे घेतले असतील शेअर स्वरूपामध्ये, तर त्या शेतकऱ्यांचं नुकसानच होणार. म्हणजे सभासदांच्या मालकीचा कारखाना जो कोणतरी एखादी व्यक्ती चालवत असतो, जो निवडणुकीतून निवडून येऊन ते व्यवस्था चालवत असतो, त्यानं जर हा कारखाना व्यवस्थित चालवला नाही, भरमसाठ कर्ज झालं आणि तो कारखाना बंद पडला, तर अनेक शेतकरी कुटुंब उघड्यावरती पडणार. त्यांनी जे ऊस उत्पादन घेत असणार त्याचा त्यांना फायदा मिळणार नाही, किंवा मग त्यांचा ऊस दुसऱ्या कारखान्याकडे जो तो त्यांच्या जवळून, म्हणजे जवळची जी अंतर आहे तिथून लांब असेल, तिकडचा जो रेट देईल तो त्या रेटनुसार त्यांना ऊस घालावा लागणार. मग नुकसान कोणाचं होणार? शेतकऱ्याचं. मग नुकसान शेतकऱ्याचं झालं. मग शेतकरी काय एवढा असा गर्भश्रीमंत आहे का? सगळा शेतकरी. मग गरीबावरती अन्याय झाला ना. मग तो गरीबावरती अन्याय अशा स्वरूपात, ही एक अशी साखळी आहे
ज्याच्यात मी म्हणतो ना व्यवस्था आहे ही अशी ज्यामध्ये तुम्ही भरडला जाता. मग त्यात फक्त शेतकरी वर्ग आहे का? नाही. मग ऊसतोड कामगार असेल, ऊसतोड कामगारांचा रोजगार कमी झाला तरी त्यांच्यावरती अन्याय आहे. त्या ठिकाणी चालवणारे व्यवसाय, कारखान्याच्या आसपास धाबे असतील, किराणा स्टोर्स असतील, टपरे असतील, चहा गाड्या वगैरे, अशा सगळ्या ज्या व्यवस्था ज्यातून रोजगार निर्माण होतो त्यांचं सुद्धा नुकसान झालं. पर्यायानं सामान्य लोकांचं नुकसान झालं. ते कोणत्या ना कोणत्या कारणाने झालं. म्हणजे शेतकऱ्याचा हा कारखाना बंद पडल्यामुळे झालं आणि तिथं कारखान्याच्या आजूबाजूला असलेले व्यवसाय करणाऱ्यांचा कारखाना बंद पडल्यामुळे झालं. भले ते शेतकरी कुटुंबातले नसतील पण व्यवसाय तरी होता त्यांना, कारखान्याची रेलचेल चालू असल्यामुळे. त्यामुळे कारखान्यामध्ये जर सुव्यवस्था नसेल, व्यवस्थित व्यवस्थापन नसेल, योग्य नेतृत्व नसेल तर त्याचा परिणाम हा सामान्य लोकांवरती होतो आणि तोच परिणाम होतो तो त्याला आपण अन्याय असं म्हणू शकतो. सर, आपण पाहतो की जेव्हा आपण एखादा साखर कारखान्याचं नेतृत्व करणारा एखादा नेता निवडून देतो तर ते आपलेच सामान्य लोक असतात जे की त्याला निवडून देतात. मग त्यांची चुकी आहे का ते निवडून देताना? तुम्ही योग्य नेतृत्व निवडलं पाहिजे हे फक्त कारखान्यासाठीच नाही तर सर्व क्षेत्रासाठी आहे. तुम्ही जे नेतृत्व निवडता त्या नेतृत्वाला किती जाण आहे, तो नेतृत्व किती सर्वसामान्यांशी जुळवून घेणारा आहे, ते नेतृत्व किती सर्वसामान्यांसाठी धडपडणारं आहे, ह्या सगळ्या बाबीचा विचार आपण करतो मत टाकताना. मग कारखान्यामध्ये सुद्धा हा समोरचा व्यक्ती आपला कारखाना जो की सभासदांचा आहे, सभासद त्याचा मालक आहे, बरोबर आहे, आपला कारखाना व्यवस्थित चालवेल का याचा विचार त्या सभासदांनीच करायला पाहिजे. आणि त्यांनी विचार करून एक चांगलं नेतृत्व त्या ठिकाणी बसवायला हवं जो त्यांची काळजी घेईल. फक्त त्या ठिकाणी बसवलं असं नाही, त्यांची काळजी घेतली पाहिजे. त्यांच्या ऊसाला भाव मिळाला पाहिजे, चांगला भाव मिळाला तर त्यांची दिवाळी चांगली होणार आहे, बरोबर आहे. ह्या सगळ्याचा विचार करणं. बाबा मी आता सभासद आहे एखाद्या कारखान्याचा आणि माझ्या घरामध्ये एखादी दुःखद घटना घडली, माझ्याकडे त्यावेळेला आर्थिक पाठबळ नाहीये, समजा हॉस्पिटलाइज झालं कोणी माझ्यातलं, आणि त्यावेळेला मग माझ्या कारखान्याकडनं काहीतरी, जशी मी यामध्ये मांडलेलं आहे, घाटगे दादासाहेब घाटगेंनी ज्या प्रकारचा विचार घेऊन कारखाना, सोनेरी साखर कारखाना उभा करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा हेतू चांगला होता ना, पण त्या हेतूला गालबोट कुणी लावलं? त्यांच्या शिष्याने लावलं. तसं न होता कारखान्यानं आपले जे सभासद आहेत ते कुटुंब म्हणून त्यांचं पालन पोषण करण्याची जबाबदारी घेणं गरजेचं आहे. तर त्या लोकांनी तो कारखाना उभा करण्यासाठी घेतलेली मेहनत, दिलेले शेअर्स याची त्या चीज झाली असं आपल्याला म्हणता येईल. सर, ऊसतोडी कामगारांचा पण प्रश्न आता जास्त सुरू आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? ऊसतोड कामगारांचा प्रश्न अनेक वर्षापासून आहे, अनेकांनी त्यावरती आवाज उठवलेला आहे. बघा, मला एक सांगा ना, आपण आता आपल्या घरात एखादं लहान मुलं आहे जे शाळेत जायला लागलंय, त्याला आपण शाळेत टाकलं. आपण कोथरूडमध्ये आहोत, बरोबर आहे, आपण कोथरूडमध्ये राहतोय आणि त्या मुलाला आपण शाळेमध्ये टाकलं. आत्ता 6 महिने झालं आपण शाळेमध्ये टाकलं आणि 6 महिन्यानं तुम्हाला जर म्हटलं की तुमची बदली झाली मुंबईमध्ये, हाल कोणाचा होणार आहे? मुलाच्या शिक्षणाचं, शिक्षणावरती परिणाम. ऊसतोड कामगारांचं जीवन काय आहे बघा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा विचार तुम्ही करा. हो, नक्कीच. जर त्या मुलानं शिक्षण घेतलं नाही तर आपल्या आई वडिलांसारखंच तो ऊसतोडच करत बसणार. मग ह्या ऊसतोड कामगारांचे, जसं मी कारखान्यामध्ये लिहिलं, पुन्हा एकदा सांगतो, दादासाहेबांच्या मुलानं बरोबर आहे काय केलं, कारखान्याच्या माध्यमातून शिक्षण संस्था उभी करण्याचा प्रयत्न केला आणि जे ऊसतोड कामगार येतील त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी, तिथं राहण्यासाठी एक पर्याय उभा केला. हा एक विचार असावा ना. ऊसतोड कामगार आज ह्या शहरातून दुसऱ्या शहरात जातो त्यावेळेला त्यांची परवड होत नाही, त्यांच्या मुलांची होती. मुलं जर शिकली नाहीत तर त्यांच्याकडे हे दारिद्र्य आहे, जी गरिबी आहे ती हटणार कशी? ती पण मुलं पुन्हा मग ऊसतोड कामगार बनत. बरं, यावरती राजकारण्यांनी भाष्य करणं गरजेचं आहे ना. राजकारणापुरती फक्त ऊसतोड कामगारांशी चर्चा करणं गरजेचं नाहीये. राजकारणापुरतं आम्ही ऊसतोड कामगारांचे प्रश्न उभे करतोय हे बोलणं उपयोगाचं नाहीये ना. ऊसतोड कामगारांना तुम्ही एक चांगलं जीवन द्या ना, त्यांच्या आयुष्यामध्ये एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी त्यांना काय लागतं त्यासाठी प्रयत्न करा, तर त्या ऊसतोड कामगारांचं आयुष्य चांगलं होईल, त्यांच्या मुलांचं शिक्षण चांगलं होईल. त्यावरती कोणी भाष्य करत नाही. ऊसतोड कामगारांचा फक्त प्रश्न आहे, त्यांच्यावरती अन्याय होतो. अरे पण त्यांचं रोजच्या जीवनामध्ये त्यांना काय लागतं ते सोडवण्यासाठी प्रयत्न करा, असं कोण करताना दिसत नाही. त्यामुळे ऊसतोड कामगारांची हालत दिवसेंदिवस बिघडतच चालले. तुम्ही कधी याच्यावर प्रकाश टाकायचा प्रयत्न केलाय का? अजून तरी ऊसतोड कामगारावरती मी लिहिलेलं नाहीये. बातमीच्या स्वरूपातून अनेक वेळेला मी कव्हरेज वगैरे केलेलं आहे त्यांच्या आता साधारणपणे एक मला कालावधी नाही आठवणार, 2-1 वर्षापूर्वी कराडच्या जवळ एक ऊसतोड कामगारांची टोळी होती आणि
त्या दरम्यान एवढा मोठा पाऊस झाला की त्यांच्या ज्या झोपड्या बांधल्या जातात त्या त्यांची वस्ती जिथं लागते तिथं अक्षरशः सगळं सामान भिजलेलं होतं. परत रात्रभर ते असे पावसामध्ये बाजूला उभे होती, लहान मुलं, त्यांचं सगळं साहित्य पडलेलं होतं, आतमध्ये पाणी गेलेलं होतं, एवढं पाणी साठलेलं होतं, जमिनीवर असतात. हा ती बातमी कव्हर केली. मग त्यावेळेला मला ती कळतं ना, लहान मुलं कुडकुडत बसतात, त्या महिला तशाच उघड्यावरती त्यांना बसावं लागतं रात्रभर. बरं, दिवस होईपर्यंत त्यांना कुठली मदत पण मिळणार नाही. अशा वेळेला त्या ऊसतोड कामगारांचं जगणं कळतं ना. भविष्यामध्ये मी फक्त एकच कामगार म्हणून नाही लिहिणार, मी एक ह्या चळवळीत जी म्हणजे चळवळी होत्या आपल्या कामगार चळवळी असतील, आता तुम्ही ऊसतोड कामगारांचा मुद्दा म्हणताय, तर मी कामगारांचं आयुष्य काय असेल यावरती लिहिण्याचा प्रयत्न करेन. आता एक मला महिला कामगारांवरती माझ्या डोक्यामध्ये सुरू होतं, पण अजून ते काय मी शेवटपर्यंत जाईन का नाही अजून माझ्या डोक्यात आलेलं नाही. त्यामुळे मी कामगार हा मांडेन, मग तो ऊसतोड कामगार असेल, सूतगिरणी कामगार असेल, कारखान्यातला कामगार असेल, कंपन्यातला कामगार असेल, यावरती लिहिण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अच्छा सर, तुम्ही जर पाहिलं आपले कादंबरीचं जे कव्हर पेज आहे ते अगदी ज्वलंत आहे आणि खूप असं रिलेट करणार आहे, एकदम रिअलिस्टिक वाटतंय. तर या कव्हर पेज बद्दल काय सांगाल? मला ज्यावेळेला या कव्हर पेजच्या बाबतीमध्ये आपल्या ऑफिसकडून फोन आलेला होता, जे आपले सन्माननीय आहेत स्केच करणारे चित्रकार, त्यांच्याशी बोलणं करायला सांगितलं अमृता मॅडमनी. त्यावेळेला मी त्यांच्याशी बोललो, त्यांना मी थोडक्यात एक थीम सांगितली. मग मॅडमनी सुद्धा काय नंतर त्यांची चर्चा झाली, नंतर आपले सहकारी आहेत कोण त्यांच्याशी बोलणं चालू होतं आणि त्यांनी मला 2 ते 3च सॅम्पल पाठवले. त्यातलं हे सॅम्पल मी क्लिअर केलं, कारण की माझी जी थीम आहे ती ह्या कव्हर पेजमध्ये येते. म्हणजे दादासाहेबांचा जो मुलगा आहे धैर्यशील, तो त्या मी काळ्या प्रतिमध्ये बघतोय, जो हातबल होऊन बसलेला आहे, जो हातबल होऊन त्या कारखान्याकडे बघतोय, तिथून तो मानसिकरित्या त्याचं खच्चीकरण झाल्यानंतर ना तो थोडा वेड्यासारखा करायला लागला, तो त्यानं त्याचं भान सोडलं. बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये हा धगधगता इतिहास दाखवण्याचं कारण काय आहे, तर ती आग आहे. ते अग्नितांडव जे दिसतोय ते आहे, आणि त्याच्यामध्ये 2 तुम्हाला ते धुरांडी दिसतात. म्हणजे माझ्या कथेला समर्पक असं ते कव्हर पेज आहे, जे मला जास्त त्यांना सांगावं लागलं नाही. त्यांनी मला एक मुळात विचारलं की काय आहे नक्की तुमची थीम काय आहे. मी त्यांना सांगितले असं असं आहे, हे मुख्य पात्र आहे. आणि त्यांनी मला अगदी कमी वेळामध्ये 3 सॅम्पल पाठवली, त्यातलं हे सिलेक्ट. म्हणजे खरंच मी त्यांचं कौतुक करेन, मला पूर्ण पुस्तक समजवून त्यांना सांगण्याची गरज पडली नाही. आणि खास करून अमृता मॅडमनी एक फ्री हँड दिलेला होता की तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही कव्हर पेज त्यांना सांगा बनवायला. आणि मला एक कौतुक असं आहे की त्यांनी फ्री हँड दिल्यामुळे माझ्यावरचं जे दडपण, एक लेखकावरती कव्हर पेज कसं असावं वगैरे याचं दडपण नाही आलं. त्याबद्दल त्यांचा तर आभारीच आहे. आणि खास करून हे जे कव्हर पेज ज्यांनी तयार केलं त्यांचा पण आभार आहे की त्यांनी माझ्या कथेला समर्पक असं कव्हर पेज दिलं. सर, तुम्ही या कथेमध्ये वेगवेगळी पात्र वापरलेली आहेत, जसं की दादासाहेब आहेत, सुधाकर आहेत, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल? मला एक तर दादासाहेबांचा विचार पटला जो मी मांडलाय, जो त्यांनी एक शपथ घातलेली होती सुधाला, आणि सुधा म्हणजे आपल्या सुधाकरला. सुधा तर त्यांचा स्वतःचा मुलगा नव्हता, तुम्हाला माहित आहे, बाकी वाचलंय बरोबर. आणि धैर्यशीला की राजकारणाचे जोडे घराच्या बाहेर ठेवायचे, बरोबर. त्यानुसार त्यांची मुलं वागत होती. मग दादासाहेबांनी स्वतःची जमीन दिली, स्वतःची जमीन देऊन एक चांगला कारखाना उभा केला. त्यानंतर तालुक्याचा तुमच्या विकास होत गेला, गरिबांच्या घरामध्ये 2 पैसे यायला लागले, त्यांचं जीवनमान सुधारायला लागलं. हा विचार प्रत्येकानं घ्यायला हवा असं मला वाटतं. सगळंच स्वसाठी नसावं, स्व म्हणजे स्वतःसाठी, बरोबर आहे. सगळं आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ना. भलं माझ्याकडे आत्ता अमाप पैसा नसेल, पण मी उद्या रस्त्यानं जाताना जर एखादा ॲक्सिडेंट झाला आणि माझ्या त्या ठिकाणी धडपडण्यामुळे ती अपघातामध्ये असलेली व्यक्ती जर वाचली, तर मी काहीतरी समाजाचं देणं लागतोय. हे तिथं झालं ना. सगळ्याच गोष्टी पैशातून होतात का? नाही. पण समाज भान ठेवणं आणि त्यानुसार काम करणं हे विचार जोपासले गेले पाहिजे. जो विचार दादासाहेबांचा होता तोच विचार पुढे धैर्यशीलने नेला. त्यातले अजून एक काय सांगेन मी, यामिनी पात्र वाचलंय तुम्ही? आपल्या घरातले सगळे कर्ते पुरुष ज्यावेळेला हातबल होतात, ज्यावेळेला वेगवेगळ्या कारणाने जखडून जातात, त्यावेळेला घरातली एक मुलगी हा सगळा वारसा चालवण्यासाठी पुढे येते. तर आपल्या घरातल्या ज्या मुली आहेत, महिला आहेत, त्यांनी एक कणखर, आजपर्यंत अनेक महिलांनी आपलं घर सांभाळलेलं आहे, कणखर भूमिका दाखवलेली आहे आणि पुढची वाटचाल केलेली. तर ती कणखर भूमिका घेऊन समाजाला आव्हान दिलं पाहिजे.
जे आपल्या पूर्वजांनी काय केलेलं आहे, चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, तो जर वारसा पुढे न्यायचा असेल तर त्यांनी सुद्धा कणखर अशी भूमिका घ्यायला हवी जी यामिनीनं घेतली. मग यातून मला काय सांगायचं आहे, राजकारणाचे जोडे जसं दादासाहेबांनी सांगितलं घराच्या बाहेर ठेवा, तसं आपल्या पिढीनं, युवकांनी, येणाऱ्या पिढीनं ते राजकारणाचे जोडे बाहेरच ठेवायला पाहिजे. अगदी 10, 15, 20, 30 दिवसाचं असतो ते राजकारण. कुठलीही निवडणूक अशी काही 6-6 महिने चालत नाही, महिना पण खूप झाला. त्या 20 दिवसामध्ये आपल्यामध्ये एवढा द्वेष, एवढी नकारात्मकता येते, एखाद्याबद्दल एवढा राग येतो की आपण त्याला संपवण्याचा विचार करतो. हा विचार आपल्यासाठी घातक आहे का? आहे. येणाऱ्या पिढीसाठी घातक आहे का? आहे. कारण की एकदा का हा पायंडा पडला की राजकारण हे असंच असतं, तर येणाऱ्या पिढीला सुद्धा तसंच वाटणार की राजकारणाची पार्श्वभूमी ही अशीच आहे, तर असंच राजकारण असू शकतो. आता तुम्ही बीडचं उदाहरण बघताय, बरोबर आहे. मग राजकारण चांगलं असावं, राजकारण घातक नसावं, ते आपण यातनं घ्यायला हवं. सर, असं तुम्हाला एखादा अनुभव व्यक्ती आली आहे का जी स्व सोडून राजकारणात आहे? मी तुम्हाला मगाशी नाव घेतली ना, बरीचशी आहेत ना. तुम्ही यशवंतराव चव्हाण घ्या, परत ना यशवंतराव मोहिते घ्या, जे पंजाबराव देशमुख घ्या, शंकरराव चव्हाण घ्या, अनेक आहेत अशी महाराष्ट्रामध्ये ज्यांनी समाजासाठी काम केलं, ज्यांनी समाजासाठी इथला सहकार रुजवला, त्यातून रोजगार निर्माण केला. अनेक आहेत चांगल्या पद्धतीनं काम करून समाजाचं हित जोपासणारे अनेक राजकारणी आहेत. नाही असं नाही, पूर्ण क्षेत्र वाईट नाही, पण मोजक्या काही लोकांमुळं हे राजकीय क्षेत्रच खराब आहे अशी एक चित्र निर्माण झालेलं आहे. ते चुकीचं आहे. तशांना या चांगल्या राजकारण्यांनी राजकारणातून बाजूला करून समाजाला एक चांगलं राजकीय काय ते म्हणतात, समाजाला एक चांगली राजकीय जडणघडण होऊ शकते हे दाखवून दिलं पाहिजे. सर, आपल्या कादंबरीची सुरुवात अशी आहे की कारखान्याला आग लागते, इथून कादंबरीला सुरुवात होते. तर खऱ्या आयुष्यामध्ये पण असंच काही खालच्या पातळीवर राजकारण गेलंय का की अशी घटना घडू शकते? नाही, मी खरं सांगू का, अशा अनेक घटना घडलेल्या आहेत, जे मी इथं भाष्य नाही करणार, ते आपल्या वाचकांना काही अपेक्षित नसणार आहे. पण अशा अनेक घटना घडलेल्या आहेत की जे राजकारणातून विध्वंसाकडे गेलेले आहेत. अशा अनेक घटना घडल्या. तुमच्या अवतीभोवती सुद्धा अनेक घटना घडलेल्या असतील. तुम्ही जरा थोडासा ताण दिला ना डोक्याला, तुम्हालाच ते क्लिक होऊन जाईल की घडल्यात का. घडलेल्या आहेत. अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे या राजकारणामुळं आणि राजकीय महत्वाकांक्षेमुळं. आपण त्यावरती भाष्य टाळूया, कारण की आपला तो प्लॅटफॉर्म नाहीये. जर तो प्लॅटफॉर्म असता तर निश्चितपणे मी तुम्हाला ती स्पष्टपणे उदाहरणं सांगितली असती. पण घडलेल्या आहेत. मला वाटते भविष्यामध्ये जर अजून राजकारणामधली ही जी कीड आहे, राजकारणामधली ही जी घाण आहे, ती जर चांगल्या राजकारण्यांनी बाजूला केली नाही तर अजून असे प्रसंग घडू शकतात. म्हणजे ते नायक पिक्चर आहे त्यामधल्या सारखं एखाद्याची गरज आहे का आता? हो, एखाद्याची नाही, भरपूर जणांची गरज आहे. कारण की प्रत्येक व्यवस्थेमध्ये अशी एक दृष्ट वृत्ती आहे जी ती व्यवस्था पोखरून जाते. अगदी आमच्या क्षेत्रापासून मी सांगेन, मग लेखन क्षेत्रामध्ये पण सांगेन की सगळ्या क्षेत्रामध्ये, राजकीयच असं नाही, सगळ्या क्षेत्रामध्ये एक अशा दृष्ट विचारांचे किंवा वाईट विचारांचे लोक आहेत जे ते क्षेत्र सगळंच वाईट आहे असं दिसण्यास कारणीभूत असतात. मग ते IT क्षेत्र असेल, तुमचं शेअर मार्केट असेल, कुठलंही क्षेत्र घ्या, त्यात ही वृत्ती आहे. व्यक्तिदोष नाही, ही वृत्ती आहे. ही वृत्ती वाईट आहे. वृत्ती आपल्याला ठेचून काढायची आहे. ठेचून म्हणजे कसं, समर्पक पद्धतीनं. आपल्याला क्रिमिनल नाही बनायचं. चांगल्या विचारांनी वाईट विचारावरती आपल्याला प्रभाव टाकायचा आणि वाईट विचार संपवायचा. त्यासाठी लेखन प्रपंच करायचा आहे, त्यासाठी वाचन करायचं. म्हणून चांगल्या विचारांची बैठक ज्या वेळेला प्रत्येक क्षेत्रामध्ये घडेल त्यावेळेला एक चांगला समाज आपल्याला बघायला मिळेल. सर, जर तुमच्यावरती अशी वेळ आली नायक चित्रपटासारख्या नायक बनायची, तर तुम्ही काय कराल? सर्वात मला द्या ना मुख्यमंत्रीपद. राज ठाकरे साहेब जसं म्हणतात तसं द्या मला मुख्यमंत्रीपद. मी त्यावेळेला मला महिनाभराचं नाही, 2 दिवसाचं दिलं तरी मला जर निर्णय घेण्याची हे दिली, पावर दिली, तर मी पहिले गुन्हेगार जर खरोखर असतील ना, जे क्रिमिनल आहेत, ज्यांच्यावरती खरोखर सिद्ध होते की हे क्रिमिनल, त्यांचं जसं गोपीनाथ मुंडे साहेबांनी अंडरवर्ल्ड संपवलं ना, तसं मी हे गुन्हेगार संपवण्याची ऑर्डर देईन. म्हणजे ज्याचा पुण्यामध्येच तुमच्या कोयता गँगचा किती विषय आहे, किती वेळा त्या कोयता गँगचा येतं. म्हणजे इथले पोलीस प्रशासनाला तुम्ही फ्री हँड देताय का नाही असा प्रश्न आपण उपस्थित करू शकतो. त्यामुळे मिळाली संधी तर करेन, मिळणार नाही तो भाग वेगळा. पण एक इच्छा आहे की जोपर्यंत पोलिसांना आपण सहकार्य करणार नाही, जोपर्यंत त्यांना फ्री हँड देणार नाही, तोपर्यंत क्राईम रेट कमी होणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा क्राईम कमी करणं हेच गरजेचं. कारण की आजची
कॉलेजला जाणारी पिढी वगैरे आहे ना, त्यांच्यासाठी ती फॅशन बनली. आपले चित्रपट पण तसेच येतात, हो भाईवाले. आणि ते भाईचे आपण रील्स बनवतात. आपली ही मुलं हो जे अजून 10वी 11वी 12वी अशी ही मुलं रील्स बनवतात. मग ते आदर्श घेत आहेत ना. मग ह्याच्यावरती कुठंतरी कंट्रोल आला तर समाजामध्ये ज्या दबावतंत्र आहे, ज्या वाईट वृत्ती पुढे येत आहेत त्याला कुठंतरी आळा बसेल. आणि हे सगळं कधी घडणार आहे, ज्यावेळेला आपण एक वाचनप्रिय समाज घडवू. सर, आपलं आता समाजात क्राईम वाढत चालले ते, तर त्याला सोशल मीडिया आणि टीव्ही वगैरे चित्रपट हे जबाबदार आहेत का? 100%. तुम्ही जे बघता ना ते तुम्ही आत्मसात करत जाता. आता मला एक सांगा, डी कंपनीचा एखादा चित्रपट मी बघतोय. माझं आता शिक्षण झालंय, बऱ्यापैकी नोकरी झाली, त्यामुळे काही चांगलं काही वाईट थोडाफार विचार करण्यात पण मला जाण आले. पण हे जे कॉलेजला जाणार तरुण सळसळतं रक्त आहे. आता मुली पण त्यात मागणार. त्या रील्स बघा ना तुम्ही त्या मुलींच्या, तुला इथं ठोकते, तुला तिथं ठोकते, ह्या मुली पण करायला लागल्यात. मग हे कशाचा प्रभाव आहे त्यांच्यावरती, मुलांवरती कशाचा प्रभाव आहे? सोशल मीडियावरती. बरं, आता परवा एक तुमच्या पुण्यामध्ये एक मोक्यातला गुन्हेगार बाहेर आला, त्याची रॅली निघावी, त्याची मिरवणूक निघावी. म्हणजे समाज कुठल्या बाजून जातो? मग प्रभाव हा तुमच्या चित्रपटामधून पडतो. मग संजय दत्त ज्यावेळेला वास्तव दाखवतो त्यावेळेला संजय दत्तच्या हातून चुकून झाला, तो मर्डर चुकून झाला, तो एका म्हणजे भाईच्या भावाचा होता. त्याच्यानंतर ना त्यानं जे काही दाखवलंय, महेश मांजरेकर त्याचे दिग्दर्शक आहेत, लेखन माहित नाही कुणाचं, पण ते त्यानंतर ना वास्तवच्या रिंगटोन वाजण्याचं प्रमाण किती होतं माहित आहे का तुम्हाला? मग हे प्रभाव कुणाचा आहे? मग आता जे भाईचे जे चित्रपट येतात, गुन्हेगारीशी रिलेटेड चित्रपट येतात. आता मुळशी पॅटर्न आपल्या प्रवीण तरडे दादांनी जो काढला, त्याच्यामधून काय दाखवलं? वास्तव दाखवलं ना आपल्या मुळशीचं. मग हा प्रभाव या मुलांवरती चित्रपट, तुमच्या या सोशल मीडिया याच्यावरूनच पडतो आणि तेच अनुकरण करायला बघतात. त्याच्यावरती चांगला दबाव असेल आईवडिलांचा किंवा मोठ्या भावाचा, बहिणीचा, तर ते कुठंतरी त्या वाटेला जाताना थांबू शकतात. पण एकदा का ती वाट भरकटली की तो पुन्हा परत व्यवस्थित असेल असं आपल्याला सांगता येणार ना. त्यामुळे चित्रपट चांगले बनवले पाहिजेत, नाटकं चांगली बनवली पाहिजेत, दर्जेदार, त्यातून काहीतरी समाजाला संदेश गेला पाहिजे. अशी कलाकृती आपल्याला अपेक्षित आहे. अर्थात हे मी बोलतोय म्हणून किती जण ऐकतील हा भाग वेगळा, पण एक लेखक म्हणून, वाचक म्हणून मी याचा विचार सतत करत असतो. जसा तुम्ही प्रश्न विचारला की प्रभाव पडतो का, तर 100% याचा प्रभाव पडतो. यावर सर कुणी आवाज उठवला पाहिजे? आपण उठवायचा. मी माझ्यापासून सुरुवात करेन. मी ज्या वेळेला आता एखादा पत्रकार परिषदेला मी जाईन चित्रपटाच्या एखाद्या, आणि त्यात जर मला ते वाटलं की बाबा हे चुकीचं आहे, म्हणजे चित्रपटाचे नाव पण किती अश्लील, मग माझ्यातला पत्रकार म्हणून मी विचारेन. पण इव्हेंटला ज्या वेळेला जातात, ते त्यांचं प्रमोशन करायला जातात, त्यावेळेला तिथल्या पब्लिकनं पण विचारलं पाहिजे की तुम्ही हे सीन दाखवता, मराठी चित्रपट आहे, सगळं कुटुंब आमचं बघायला जातं, तर त्यावेळेला असे सीन आम्ही आमच्या मुलाबाळांबरोबर बघणार का, हे जनतेनं पण विचारा पाहिजे. तुम्हाला चांगला कार्यक्रम ज्यावेळेला माध्यम दाखवतं ना, त्यावेळेला त्याची TRP बघत जावं तुम्ही. म्हणजे आता आमच्या न्यूज मीडियामध्येच सांगतो तुम्हाला, त्यावेळेला आम्ही एखादी क्राईमची बातमी दाखवतो, ज्या वेळेला असं वेगळं काय तर घडलंय आणि त्याच्यावरती आम्ही शो, त्याला चांगली TRP. आणि ज्या वेळेला शेतीशी रिलेटेड आम्ही प्रोग्राम दाखवतो, ज्यावेळेला एखादी उद्योजक ज्यावेळेला पुढे कसा आलेला आहे खडतर परिस्थितीतून, त्यांना प्रेक्षक नाहीत. म्हणजे समाजाला जे बघायचं आहे ते माध्यम म्हणून आम्ही दाखवतो. समाजाचा एवढा दबाव पाहिजे की त्या माध्यमांनी समाजाला काय आवडतं, काय चांगलं आहे हे कळालं पाहिजे. एवढा दबाव समाजाचा माध्यमांवरती हवा, तर तो प्रभाव जो म्हणतोय की चुकीचं बनवलं जातंय त्याच्यावरती प्रभाव पडेल का. एखादा मी फिल्म रायटर आहे समजा, मला जर माझे चित्रपट, मी बकवास चित्रपट बनवले, तर ते जर चाललेच नाहीत, तर मी पुन्हा तसे चित्रपट लिहीन का किंवा दिग्दर्शित करीन का. तर समाजाला कळायला पाहिजे की आपला दबाव हे माध्यमांवरती हवा, चांगलं दाखवा तर आम्ही तुमच्याकडे तुमची स्क्रीन बघेन, अदरवाईज नाही. मग ते जे वाईट गोष्टी दाखवल्या जातात सोशल मीडियावरती, त्याच्यात पत्रकारिता म्हणून तुमची भूमिका काय असते? प्रश्न विचारणं हे चुकीचं. फॅक्ट चेक करतो ना, आता कित्येक चॅनेल्स, कित्येक पेपर, कित्येक डिजिटल माध्यम फॅक्ट चेक करतात ना, बरोबर ना. सांगितलं जातं की ह्या ठिकाणी ह्यानं या धर्माला शिवी दिली, त्या धर्माला शिवी, त्याची फॅक्ट चेक करतो ना आम्ही. आता आजच मी सकाळी येता येता ट्रॅव्हल करताना मला नाशिकचा विषय कळाला की भूतानं एकाला मारलं. आता मला माझ्या ह्याच्यानुसार, आकलन क्षमतेनुसार, बाबा भूतानं मारलं हे नाही होऊ शकत,
सिद्ध होऊ शकत नाही ना, सिद्ध करावं लागतात गोष्टी. सिद्ध बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, ही म्हण आहे आपल्याकडे, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये ते एडिटेड आहे असं अनिसवाल्यांनी सांगितलं. त्या ठिकाणी बाईक स्वार, एक दुचाकी स्वार निघालाय, त्याला मारलं, त्याच्या रडण्याचा आवाज, एक प्रतिकृती दिसते, असा तो व्हिडिओ आहे. मग अशा वेळेला समाजमानामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं नाशिकच्या जवळ, की भूतानं मारलं, बरोबर आहे. अशा वेळेला आम्ही काय करणार? भूत आहे का नाही हे आम्ही सिद्ध करू शकतो का? नाही. पण ही घटना सत्य आहे का असत्य हे तरी सिद्ध करू शकतो. फॅक्ट चेक त्याला म्हणतात. अनेक चॅनल फॅक्ट चेक करतात. सोशल मीडियावरती आलेलं चुकीच्या पद्धतीचं मॉर्फ करून व्हिडिओ काढले जातात. हे आम्ही माध्यम म्हणून त्या ठिकाणी मांडतो ना, फॅक्ट चेक करून समाजाला सांगतो ना, बाबा हे खरं आहे, हे खोटं आहे. हे आमचं काम आहे. तुमच्यावर कधी अशी वेळ आली आहे का की? अजून तरी नाही आली. फक्त एक फेक कॉल आलेला होता ज्याच्यामध्ये मुलीचे फोटो पाठवलेले होते. आता हे माहित नाही, मी दाखवणार नाही हा पार्ट माझ्या घरच्यांना. पण त्याच प्रकरणामध्ये मागच्या त्यावेळेला माझ्या व्हॉट्सअपवरती रोज असे मुलींचे फोटो यायचे. मग ते नंबर ब्लॉक केले तर वेगवेगळ्या ह्याच्यावरून यायचे. तसा एक प्रसंग घडलेला होता. आणि बाकी धमक्यांचे वगैरे तर आले, त्याला काही मी अजूनपर्यंत कुणाला असं भीक घातलेलं नाहीये. काम तरी करत सुरू ठेवलं. ज्यावेळेला मला वाटेल की माझ्यातली पत्रकारिता मेले आणि मला भीती वाटते, त्यावेळेला मी हे क्षेत्र सोडीन. सर, आपण यामध्ये लेखन हे प्रभावी माध्यम ठरू शकतं का? 100%. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगेन खात्रीशीर, मी म्हटलं ना, समाजाची वैचारिक बैठक जर घडवायची असेल, वैचारिक बैठक जर तुम्हाला वाढवायची असेल, तर लेखन झालं पाहिजे. ते लेखन झालेलं वाचलं गेलं पाहिजे. याच्यातून समाजमन बदलेल. लेखन हे असं माध्यम आहे ज्याच्यातून तुम्ही एखाद्या न होणाऱ्या गोष्टी सुद्धा साध्य करू शकतात. म्हणजे आपण काय म्हणतो, म्हणजे जितनराम मांझी माहित आहेत ना, ते डोंगर फोडलेला, काय म्हणायचे सगळे की नाही होणार, हे इथून रस्ता होणार नाही. पण त्यांना ठाण घेतलेली होती ना. बरं, ते कुणीतरी लिहिल्यानंतर ना त्याचा चित्रपट आला. त्यानंतर ना अनेक असे व्यक्तिमत्व पुढे यायला लागले. मग आता तो मला नाव आठवत नाही त्यांचं, एकट्यानं कितीतरी एकर जंगल उभं केलेलं होतं. हा, बरोबर आहे. माणसं शोधायला कधी लागलं? ज्यावेळेला लेखणीतून ह्या गोष्टी आपल्याला कळाल्या. उद्याच्याला मला जर शरद तांदळे सरांचं रावण वाचतं, माझ्या मनामध्ये अनेक जे प्रश्न होते, ज्यावेळेला हे प्रश्न मला कन्फ्यूज करत होते, एक लेखक म्हणून, एक वाचक म्हणून, त्याला शरद तांदळे सरांनी मांडलेली जी रावण आहे ते वाचल्यानंतर जर मला क्लॅरिटी येत असेल, तर माझ्यावरती त्या लेखनाचा प्रभाव पडणार, त्यातून मला क्लॅरिटी येणार. मग समाज मन काय आहे हे त्या लेखकाला कळालं आणि लेखनाचा प्रभाव हा समाजावरती पडतोच. एखादी गोष्ट, मला त्या 2 मुलींचं नाव नाही आठवत आहे, ज्यांनी एक मोठा फ्रॉड बाहेर काढलेला होता आणि त्यांना अवॉर्ड पण मिळाला. मी नाव विसरलोय त्यांचं. अशा गोष्टी लेखणीतूनच पुढे आल्यात ना. बरं, तुम्हाला महात्मा फुलेंनी लिहिलेली पुस्तकं, त्यातून तुम्हाला काय प्रभाव वाटत नाही का? डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तकं, आह साळुंकेंनी लिहिलेली पुस्तकं, पुलंनी लिहिलेलं, यातून समाज मनावरती काहीतरी परिणाम असेल. नादो महानोरांनी लिहिलेल्या कविता ज्या शेतीशी रिलेटेड आहेत, समाज मनावरती परिणाम आहेत ना. इंदिरा संतांनी लिहिलेले, ह्याच्या काहीतरी समाजावरती प्रभाव असेल ना. मग लेखनात ती ताकद आहे. संत तुकोबांनी लिहिलेले अभंग आहेत, त्यानं समाज व्यवस्थेलाच प्रश्न विचारत राहिले ना संत तुकोबा, बरोबर आहे ना. मग त्याचा प्रभाव हा समाजावरती होता का? होता. आणि त्यातून समाज चांगला घडत होता का? होता. यापुढे सुद्धा लेखन जर तुम्ही दमदार केलं, वाचकांना, व्यक्तींना वाचनाची सवय लावली, तर निश्चितपणे लेखनाचा हा प्रभाव या आपल्या समाजमनावरती पडत राहणार. अच्छा, तर सर, लेखन वाचन चळवळ आहे, तर त्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे आणि कुणी प्रयत्न केले पाहिजे? मुळात जे आता मराठी साहित्यावर प्रेम करणारे आहेत, जो मराठी माणूस आहे, मराठी, त्या प्रत्येकानं आपलं साहित्य समृद्ध करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मग त्यात मी फक्त म्हणणार नाही की लेखकांनीच हे प्रयत्न करावे, वाचक प्रिय व्यक्तींनीच हे प्रयत्न करावे, असं नाही. तळागाळातल्या व्यक्तीपासून ते वरच्या व्यक्तीपर्यंत या सगळ्यांनीच आपली मराठी सर्वदूर पोहोचवण्यासाठी, आपलं मराठी साहित्य समृद्ध करण्यासाठी, आपल्या मराठीमध्ये किती साहित्य आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केला. खास करून मी काय सांगेन, भले काही जण लेखक नाही आहेत पण वाचक चांगले आहेत, ते त्यांच्या परीनं काम करतात. आता थोड्या वेळापूर्वी ह्या ताई इथं बुक घेत होत्या, बाल साहित्याच्या घेत होत्या, त्यांची संस्था काम करते. कितीतरी ठिकाणी ते पुस्तक दरवर्षी देत आहेत बाल साहित्याचे. मला सांगा ना, अशी कोणीतरी पुढाकार घेणं गरजेचं आहे, ज्याच्यातून वाचन प्रिय चळवळ पुढं चालू राहिली पाहिजे, लेखक तयार झाले पाहिजेत, लेखकांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे, ज्याच्यातून
कितीतरी आता कराडमध्ये आमच्या काही ग्रंथालय आहेत, ते कार्यक्रम घेतात. कमी गर्दी असते पण कार्यक्रम घेतात आणि त्यांना कुठल्या ना कुठल्या ऍक्टिव्हिटी राबवून वाचनाची सवय लावतात. त्यांच्यात परीक्षण क्षमता वाढवतात. ज्यावेळेला तुम्ही एखाद्या पुस्तकाचं परीक्षण करता त्यावेळेला तुमच्यात कुठंतरी कल्पनाशक्ती वाढत असते. त्या कल्पनाशक्तीच्या जोरावरती तुम्ही कुठंतरी पेपरवरती काहीतरी रेखाटत जाता. बरोबर आहे. कल्पनाशक्तीत जगतो आपण, वास्तवात जे बघतो ते कल्पनाशक्तीत वेगळ्या पद्धतीनं मांडतो. बरोबर. चळवळ ही सगळ्यांसाठीच आहे. जसं की आपल्या इथं अनेक कामगार चळवळी झाल्या. ह्या चळवळी ज्यांनी ज्यांनी चालवल्या ना त्याच्यामध्ये प्रत्येक जण सहभागी झाला. तशीच ही वाचन आणि लेखन चळवळ आहे. त्यामध्ये प्रत्येकानं सहभागी व्हायला पाहिजे. आपले काही ना काही तर पर्सेंटेजमध्ये त्याच्यामध्ये योगदान दिलं पाहिजे. आणि खास करून मराठी साहित्य ज्यांना कळतं त्यांनी या मराठी साहित्याचा गाभा सांगितला गेला पाहिजे. जे आता सगळं मी लेखक झालोय म्हणजे एवढा पण मोठा लेखक नाही ना झालो. मला पण अजून काही प्रश्न पडत असतील, माझ्यात पण अजून काही उणीवा असतील, मला पण अजून काही समजून घ्यायचं असेल तर जे ज्येष्ठ साहित्यिक आहेत किंवा ज्यांचं वाचन अफाट आहे त्यांनी सुद्धा कुठल्या ना कुठल्या प्लॅटफॉर्मवरती येऊन याच्यातलं महत्त्व सांगितलं गेलं पाहिजे, याच्यातला गाभा सांगितला गेला पाहिजे. आपलं मराठी साहित्य हे किती समृद्ध आहे, किती सर्वदूर पोचलेलं आहे, त्याचा भाषेचा लहेजा काय आहे वेगवेगळ्या साहित्यातून. जसं भालचंद्र नेमाडे ज्या पद्धतीनं परखडपणे बोलतात असं लोकांनी बोललं पाहिजे. ते लोकांना जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत याची गोडी आपल्याला लागणार नाही. नवीन वाचक तयार होणार नाहीत, वाचक तयार झाले नाहीत तर लेखक तयार होणार नाहीत. यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायचे. मी पर्टिक्युलर एक दोन असं व्यक्ती म्हणणार नाही, सर्वांनी, सगळ्यांची जबाबदारी आहे. आपलं साहित्य सर्वदूर नेण्याची सगळ्यांची जबाबदारी आहे. सर, जर कारखान्यावरती चित्रपट आला तर तुम्हाला काय वाटतं? खूप आवडेल. मी माझ्या पहिल्या कादंबऱ्यांसाठी अनेक चित्रपट निर्मात्यांच्या ऑफिसचे उमरे जिजवल्यात. पण बघू, प्रयत्न करू. अनेकांनी आश्वासन दिलेले होते 2 पहिले जे एल्गार आणि मुख्यावरती, पण नाही ते जुळले. बघू, आला तर आनंदच होईल. मी नक्की प्रयत्न करेन. कारण मला पण स्वतःला ही मी कादंबरी जी लिहिली ना ही माझी 3ऱ्या नंबरची कादंबरी आहे. काय कदाचित माझ्या ह्याच्यामध्ये लिहिलं असेल नशिबामध्ये की इराकडूनच ही प्रकाशित होईल. ही 3ऱ्या, ह्याच्यानंतर 3 कादंबऱ्या माझ्या प्रकाशित झाल्यात पण हे साहित्य मागं पडलं. कदाचित माझं साहित्य लोकांना अपील होईल असं काही पब्लिशरना वाटलं नसेल. मग ह्या आपल्या इरा प्रकाशनच्या जे काही सर्वासर्वी आहेत अमृता मॅडम, त्यांना अपील झालं असं वाटलं असेल म्हणून त्यांनी स्वतः एवढ्या फास्ट प्रकाशनाची जबाबदारी घेतली. आणि कारखान्यावरती तुम्ही म्हणताय तसं चित्रपट येईल अशी अपेक्षा आहे. यानंतर काय लिहिणार? आत्ता मी तुम्हाला सांगू का, ह्या 2-3 महिन्यामध्ये निवडणुका, हे अधिवेशन वगैरे ह्यामध्ये मी ब्रेक घेतलाय. पण मग अशी जसं म्हटलं, मला एक का आपल्याकडं कामगार चळवळी चांगल्या चाललेत पण मला त्या कामगार चळवळीमध्ये एक स्त्री पात्र घेऊन लिहायचं आहे. ते मी आता सगळं नाही सांगणार पण एक स्त्री पात्र घेऊन कामगार चळवळ मला मांडायची आहे. ते मी लिहिण्याचा प्रयत्न करेन. पण त्याआधी माझी एक सरदार बाबा म्हणून कादंबरी आहे जी 2 पार्टमध्ये करायची होती. मी ते थांबवतोय. एक पार्ट पूर्ण झाला, त्याचा दुसरा पार्ट लिहायला घेईन असं वाटतंय मला. सरदार बाबा अशीच एक रोमांचकारी कथा आहे जी ग्रामीण भागाशीच रिलेटेड आहे. ती जरा पूर्ण करून दुसरा भाग पण एकत्रित करण्यासाठी आत्ता लिखाण मी करेन. तर तुम्ही ग्रामीण भागच का निवडलात? मी ग्रामीण भाग नाही निवडला. कसं आहे, मी स्वतः ग्रामीण भागातून पुढे आलोय. जरी कराड हे सिटी असली तरी मेट्रो सिटी सारखी नाहीये. त्यामुळे त्याला ग्रामीण टच अजून आहे. ज्या वेळेला एखाद्या ग्रामीण भागातून आपली माणसं शहराकडे वळतात ना त्यावेळेला शहरातल्या काही नवीन गोष्टी त्याला शिकायला मिळतात. पण शहरातली क्वचित लोक जर ग्रामीण भागात त्यांचं काय अस्तित्व नसेल, आई वडील मामा नसतील तर क्वचित जातात सुट्टीला 10 दिवस 15 दिवस. आम्ही तिथं कायमच असतो ना. आता मला सांगा ना, म्हशीवर कोण बसलेलं आठवल का पुण्यामध्ये? आम्ही केलाय ना, तो आनंद घेतलाय ना. ग्रामीण भाग तुम्ही समजून घेतला ना तुम्हाला शहराचा कंटाळा येईल. आणि हे आम्ही, जसा मी जवळपास 20 वर्ष बाहेर आहे अशा मेट्रो सिटीजमध्येच राहतो, त्या सिटीजमध्ये राहताना ना त्या ऋतुमानानुसार पावसाळा असला तर पावसाळ्यात चिखलात चालत जाऊन शेतामध्ये फिरतानाचा जो आनंद आहे ना तो इकडं डांबरीवरती तुम्ही गुडगावर पाण्यातनं जाण्याचा नाहीये. ग्रामीण भागाची नाळ यासाठी म्हणतो, जसं गांधीजी म्हणणे की गाव खेड्याकडे चला, त्याचं एक महत्व आहे. आपण ह्या धकाधकीच्या जीवनाकडे ओढलं जातोय, आपल्याला चकाचून लाईफ आहे ना ती आवडली जाते. आणि ही सगळी माणसं ज्यावेळेला इकडं दमतात ना
त्यावेळेला त्यांना आसरा असतो ग्रामीण भागाचा. आणि दुसरं एक त्याचं कारण म्हणजे ग्रामीण भागातनं शहराकडे वळलेल्या माणसाला संघर्ष जास्त आहे. मी म्हणत नाही की शहरातल्या माणसाला संघर्ष कमी आहे, त्यांना सुद्धा संघर्ष आहे, पण त्याला बेसिक पासून सगळा संघर्ष आहे. आता जर तुमचं मूळ गाव कुठलं आहे? नारायणगाव, बरोबर. नारायणगाववरनं मुंबईमध्ये तुम्हाला नोकरीसाठी जायचं आहे, तर तुम्हाला सुरुवात कुठं आहे? राहण्यापासूनची आहे, बरोबर आहे. मग हा संघर्ष ग्रामीण भागातल्या व्यक्तीला जेवढा करावा लागतो गावखेड्यातून शहराकडे वळणं, तेवढा त्या ठिकाणच्या सिटीतल्या माणसाला नाही करावं लागतं. कारण त्यांचा जन्म इथला असतो, त्यांचं लहानाचं मोठेपण इथं झालेलं असतं. अशा बेसिक गोष्टी असतात. पण त्याच्यामध्ये फक्त मी ग्रामीण भागच मांडलाय असं नाही. मी दुसऱ्या कादंबऱ्यांमधून ग्रामीण भागातून आल्यानंतर ना एक अवास्तव अशी आपल्याला पैशाची चटक लागते, त्यातून आपल्याला वेगवेगळे नाद लागतात. मग मी माझ्या एका कादंबरीमध्ये रेसकोर्सचा विषय घेतलाय. म्हणजे नाशिकमधून एक प्रेमीयुगल पळून आलेलं होतं घरातल्यांच्या दबावामुळं, त्यांचं लग्न होत नव्हतं, त्यांनी आले इकडं, अमाप पैसा कमवला, खूप पैसा कमवला. पण खूप पैसा कमवल्यानंतर ना त्याची वाताहत कशी सुरुवात झाली, त्या दोघांच्यात वितुष्ट कसा आला आणि याचा परिणाम त्या मुलांवरती कसा झाला. म्हणजे असं नाही की मी शहरी भागातलं काही मांडत नाहीये, आपण तिकडून इकडं आल्यानंतर ना आपल्यात पण काहीतरी दुर्गुण येतात ना, ते सुद्धा मी मांडलेलं आहे. शहरातल्या व्यक्तींना मी काही चुकीचं म्हणणार नाहीये, पण ही एक अशी आपल्या आजूबाजूला एक गोष्ट होऊन जाते ज्यामध्ये तुम्ही ओढला जाता. ते मांडण्यासाठी मी हे ग्रामीण आणि शहरी नाळ जोडत जातोय. इकडच्या व्यक्तींचा जो संघर्ष आहे तो इथं राहतानाचा पण येतोय, पण तिकडच्या व्यक्तींचा पण. मग ह्यांची सांगड घालून माझी कादंबरी असते. अशा मी कादंबऱ्या मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघू आता वाचकांना किती आवडतात. नक्कीच सर, आम्ही तुमच्या नवीन लेखनाची पण वाट बघतोय, आपले वाचकही वाट बघतायत. खूप छान वाटलं सर तुमच्यासोबत बोलून. नवीन ही कादंबरी कारखाना, ही कादंबरी नक्कीच वाचकांना आवडेल अशी मी आशा करते. याला खूप चांगले रिव्ह्यू पण आलेत, ज्यांनी घेतली आहे त्यांना. खूप छान कादंबरी आहे सर. धन्यवाद. आणि मी खरं तर तुमच्या सगळ्या टीमचा, कारण एवढा सपोर्टिव्ह आहे तुमचा सगळा स्टाफ. प्रत्येक गोष्ट अगदी असे नवीन विद्यार्थ्याला समजून सांगतात असं सांगतात, त्यामुळे क्लिअरिटी राहते. खास करून शरद सर आणि अमृता मॅडमचा पण मी आभारी आहे की त्यांनी माझी ही संहिता वाचकांपर्यंत कोणताही आडेवेडे न घेता, वेळ न लावता एवढ्या फास्टपणे आणली आणि माझ्यासारख्या एका छोट्या लेखकाला चांगला प्लॅटफॉर्म दिला. तुम्ही सुद्धा चांगला इंटरव्ह्यू गेला. एवढ्या वर्षानंतर मी कुणाला तरी इंटरव्ह्यू देतोय, त्यामुळे तुमचेही आभार. थँक्यू. धन्यवाद. कारखाना ही कादंबरी जर तुम्हाला घरपोच ऑर्डर करायची असेल तर ती आपल्या न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या ऑफिशियल वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे. तसेच ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टला देखील उपलब्ध आहे. आणि खाली दिलेल्या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करून तुम्ही ही कादंबरी घरपोच ऑर्डर करू शकता. ही मुलाखत जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या अजूनही मुलाखती उपलब्ध आहेत, तुम्ही त्या ऐका आणि नवीन नवीन पुस्तकं वाचत राहा. आणि आमचे यूट्यूब चॅनल आहे त्याला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.